नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण आज देवासंबंधी काही गोष्टी, काही नियम पाळायचे आहेत. ते काय आहेत ते जाणून घेऊया. आपल्या हातून कळत नकळत यातील काही चुका होत असतात, पण याचे दोष आपल्यालाच लागत असतात. चला तर मग बघू आपण कोणत्या गोष्टी पाळाव्यात. नंबर 1, देवतांची नजर घरांच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर जाणारी नसावी. नंबर 2, स्त्रियांनी शाळीग्राम पूजू नये. देवघरात यंत्र पूजन होणे अत्यंत आवश्यक आहे. नंबर 3, देव व गुरु म्हणून पूजलेल्या मृत व्यक्तींचे फोटो, प्रतिमा देवघरात अथवा देवघराबाहेर समान पातळीवर पूजू नये. देवघरात देवतांच्या वाहनाचे पूजन करू नये. उदाहरणार्थ नंदी, नाग, घोडा. देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये, कारण यांचे स्वरूप पराकोटीचे आहे. या पूजेत सोवळे अतिशय कडक असते. विठाळ असलेल्या स्त्रीची छाया देखील या मूर्तीवर पडू नये, तर दोष लागतात. देवघरात श्री शंकरांची मूर्ती, फोटो पूजन करू नये, कारण भूतनाथ असलेल्या पशुपती श्री शंकरांचे सगुण स्वरूप मशानात गळ्यात नरमुंडी घालून तांडव स्वरूपात मांडले जाते. त्यामुळे शंकरांचे देवघरात पूजन केल्याने घराचे वातावरण स्मशानी होते. तसेच विझलेल्या दिव्याची वात दुसऱ्या दिव्याशी पुन्हा लावू नये, कारण दोष उत्पन्न होऊन पुढील पिढी निर्वंश होण्याची शक्यता असते. देवघरात सायंकाळी नेहमी धूप लावावे. जर तुम्ही तेलाचा दिवा लावला असेल आणि त्यातच जर तुम्ही तूप ओतून तो दिवा पुन्हा प्रज्वलित करत असाल तर हे खूप चुकीचे आहे. दिवा प्रज्वलित करताना दिव्याला नेहमी तांदळाचे आसन द्यावे. ही होती थोडक्यात माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.